त्यांना 8 दिवसातून एकदा खाद्यातून सोडा घालायचा, खाण्याचा सोडा. त्यातून त्यांची पचनक्रिया वगैरे जर काय कमी जास्त होत असेल तर ते सुधारते. किंवा 3 महिन्यातून एकदा जनतावरी गोळी घ्यायची. काय आपल्याला कमी जास्त वाटलं तर डॉक्टरना बोलवून ते दाखवायचं. त्यांची पण काळजी आपल्या मुलासारखीच घ्यावी लागते. सगळं काय ताप आहे का आणखी काय आहे त्यावरचं उपचार करतात. सलाईन सुद्धा लावतात. कधीतरी थकवा जनावराला जर जाणवत असेल, अशक्त वाटलं तर ते सलाईन सुद्धा वरती असं बांधायचं आणि ते सलाईन सुद्धा लावतात. प्रकार भरपूर आहेत. 70%, 100%, 80% असं ते प्रकार भरपूर आहेत. आपण जो प्रकार सांगेल त्या प्रकारचं ते कृत्रिम डॉक्टर बरवतात. म्हणजे जशी आपल्याला पैदास गरज आहे की बाबा आपल्याला 100% एचएफ पाहिजे किंवा म्हशीचं असलं तर मुर्रा जातीचं पाहिजे, तर ते प्रत्येक जातीचं कृत्रिम आपल्याला डॉक्टर देऊ शकतात. किती केलं तर ते मूक जनावर आहे, त्यांना आपण समजून घेणं गरजेचं आहे. ती आपल्याला समजून घेतीलच असं नाही. त्यामुळं थोडंसं ते आपल्यावर कंट्रोल ठेवून ती किती नाचलीत काय झालं किंवा जुजलीत काय झालं तर ते आपणच सांभाळून घ्यायला लागतं. राग करून चालत नाही. पण काळजी घेतली पाहिजे, कारण ते महत्वाचं ढोरांच्या आरोग्यासाठी ते महत्वाचं ठरतं. किंवा आपण दूध काढतो त्यावेळी ती कास वगैरे व्यवस्थित धुवून घ्यावी लागते. कास नीट नाही धुतली तर दुधात घाण जाते. दुधात घाण गेली की ते आपल्या आरोग्यास हानिकारक ठरू शकतं. त्यामुळे स्वच्छता हे गोट्यातला एक महत्वाचा प्रश्न आहे.